काडी कधी झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. अरे काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय ना, पण तुम्हाला पण का? काय म्हणालात? आता भीती वाटते रेल्वे प्रवासाची? खरं तर मला सुद्धा. भारतामध्ये ब्रिटिशांच्या काळापासून रेल्वेचे जाळे पसरले आहे. याच रेल्वे नेटवर्कला सामान्यतः देशाची जीवनरेखा असे म्हटले जाते, कारण हे नेटवर्क केवळ शहरांना किंवा गावांना जोडत नाही हो, तर लाखो लोकांचे जीवन देखील याद्वारे जोडले गेले आहे. पण जर हीच रेल्वे जीवघेणी ठरत असेल तर या अपघातांनी उत्तम सुरक्षा उपाय आणि पायाभूत सुविधांची आज खरी गरज अधोरेखित केली आहे. वास्तविक रेल्वे ही सर्वसामान्य प्रवाशांची पहिली पसंती असणारी प्रवासी वाहतूक व्यवस्था आहे. देशभरात 1 लाख किलोमीटरवर रेल्वे ट्रॅकचे जाळे आहे आणि प्रतिदिन 2.5 कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळेच प्रवाशांचा रेल्वेवर कमालीचा विश्वास आहे. आता मात्र रेल्वेच्या नेहमीच्या होणाऱ्या या अपघातांमुळे हा विश्वास अल्प होऊ लागला आहे. खरं तर जगातील सर्वात मोठी वाहतूक व्यवस्था असून रेल्वेची सुरक्षा खालावणेच काळजी करण्यासारखे आहे. 1907 मध्ये लाहोर जवळ झालेला रेल्वे अपघात हा तेव्हाचा सर्वात भीषण अपघात मानला जातो. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील सर्वात प्राणघातक रेल्वे अपघात म्हणजेच बिहार ट्रेन दुर्घटना, खन्ना रेल्वे आपत्ती, फिरोजबाद रेल्वे आपत्ती, गैसल ट्रेन दुर्घटना, रफीगंज दुर्घटना तसेच जून 2023 मध्ये घडलेली ओडिशा ट्रेन दुर्घटना देखील फार भीषण होती. आणि आता 2024 मध्ये बंगालमधील दार्जिलिंग घटना. या दार्जिलिंगची दुर्घटना ज्या मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून जोराची धडक दिली, तिच्या लोको पायलट कडून सिग्नलकडे दुर्लक्ष झाल्यामुळे झाली होती. यांमध्ये अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. तेव्हा पुन्हा रेल्वे अपघात आणि प्रवाशांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळते आपल्याला. रेल्वे रुळावरून घसरणे, 2 रेल्वे ट्रेनशी टक्कर, ड्रायव्हर आणि सिग्नलमन यांच्यामुळे झालेला गोंधळ, रोलिंग स्टॉक मधील यांत्रिक बिघाड, रेल्वे क्रॉसिंगचा गैरवापर अशी काही रेल्वे अपघात होण्याची कारणे आहेत. काही वेळेस हे अपघात मानवाच्या चुकांमुळे घडून येतात, तर काही वेळेस तांत्रिक गडबडीमुळे रेल्वे अपघात उद्भवतात. मानवरहित लेव्हल क्रॉसिंग म्हणजेच अनमॅन लेव्हल क्रॉसिंग ही अशी ठिकाणी आहेत जिथे ट्रॅफिकचे नियमन करण्यासाठी कोणत्याही अडथळ्यांशिवाय किंवा सिग्नल शिवाय रेल्वे ट्रॅक क्रॉसरोड करतात. यात अपघाताचा उच्च धोका असतो, कारण वाहने किंवा पादचाऱ्यांना जवळ येणारी ट्रेन लक्षात येत नाही किंवा ट्रेन जवळ असताना ते ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करू शकतात. 2018-19 मध्ये भारतातील सर्व रेल्वे अपघातांपैकी 16% अपघात हे मानवरहित रेल्वे क्रॉसिंगमुळे झाले. रेल्वेने ब्रॉडगेज मार्गावरील सर्व मानवरहित रेल्वे क्रॉसिंग काढून टाकले आहेत, परंतु अजूनही अनेक असे क्रॉसिंग आहेत ज्यामुळे अपघाताचा धोका आहे तो आहेच. या अपघातांची ती कारणे अनेकदा पुढे येऊनही त्याविषयी पुरेशा प्रमाणात सुधारणा होत नाही. हे यंत्रणेचे अपयश आहे. पण यात निष्पाप प्रवाशांना जीवास मुकावे लागत आहे हो. जर एकाच वर्षात इतके अपघात होत असतील ना, तर रेल्वेच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होणारच आपलं. रेल्वेचे कर्मचारी जर रेल्वे आणि ट्रॅक यांची कार्यवाही, देखभाल आणि व्यवस्थापन यांसाठी उत्तरदायी असतात ना, त्यांच्याकडून निष्काळजीपणा, भ्रष्टाचार किंवा सुरक्षा नियम आणि प्रक्रिया, चुकीचे सिग्नलिंग, मिसकम्युनिकेशन, अतिवेग, दोष किंवा धोक्यांकडे दुर्लक्ष या मानवी चुका होत असतात. या रेल्वे कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण नसते आणि त्यांच्याकडे संभाषण कौशल्यही नसते, ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि समन्वय क्षमतेवर परिणाम होतो. ट्रॅकवरील रेल्वेचा वेग आणि दिशा नियंत्रित करणारी सिग्नल यंत्रणा ही तांत्रिक बिघाड, खंडित वीज पुरवठा या मानवी चुका यामुळे निकामी होते आणि याच सिग्नल बिघडण्यामुळे रेल्वे चुकीच्या रुळांवरून जाऊ शकतात. गेल्या वर्षी ओडिशामध्ये झालेला रेल्वे अपघात हा इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग मधील चुकांमुळे झाला होता. 2 रेल्वेंची समोरासमोर टक्कर, रेल्वेच्या डब्यांना आग लागणे, रेल्वे रुळांना तडे जाणे, चालकाने सिग्नल तोडणे, गाड्यांचा अतिवेग इत्यादी आदी कारणांनी रेल्वे अपघात होतात, असे स्वतः रेल्वे खात्याने मान्य केले आहे. शेवटी स्वतःवर बेतले म्हटल्यावर ते उपाय करत असतील, पण ते या सततच्या अपघातांना रोखू शकण्यात मागे पडत आहे.
हे सगळ्यात निराशाजनक आहे. अशा मानवी चुका आणि तांत्रिक बिघाड यांवर खरा विचार करणे गरजेचे आहे आणि त्यानंतर कृती योजना सुद्धा गरजेचीच आहे. खरं तर इतर देशांच्या रेल्वे यंत्रणांशी तुलना केली तर भारत रेल्वेच्या सुधारणेमध्ये पुष्कळ मागे आहे. त्यांच्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी भारताने त्याच्या पायाभूत सुविधा आणि सुरक्षा उपाय यामध्ये सुधारणा करण्याची नितांत आवश्यकता आहे. मेट्रो आणि बुलेट ट्रेन यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यापूर्वी केंद्र शासनाने सध्याच्या चालू असलेल्या रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली पाहिजे. जे जुने आहे त्यालाच आधी दुरुस्त करून मग नव्याची आस बाळगलेली कधीही चांगली, बरोबर ना? अपुरी सुविधा, निष्क्रिय व्यवस्था, जुनी कालबाह्य ठरलेली यंत्रणा, पुरेशा कर्मचाऱ्यांची वानवा, आहे त्या कर्मचाऱ्यांवर असलेला कामाचा ताण, भ्रष्टाचार, सुरक्षा नियमांकडे होणारे दुर्लक्ष आदी गोष्टींकडे रेल्वे खात्याने खरे तर लक्ष द्यायला हवे. रेल्वे खात्याशी सरकारी यंत्रणांचा सुद्धा समन्वय असणे नितांत गरजेचे आहे. अपघात रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्या प्रकारे यंत्रणेत बदल झाले तरच सुरक्षित प्रवासाची ग्वाही मिळू शकेल. आतापर्यंत देशभरात काही मोठे अपघात झाले आहेत. त्यावेळी चर्चा, उपाय, शिफारसी सुचवल्या जातात, पण त्यातील किती प्रत्यक्षात उतरतात हा संशोधनाचा मोठा विषय आहे. रेल्वेचे परिवर्तन आणि अपघात विरहित यंत्रणेसाठी रेल्वे मंत्रालयातर्फे काही वर्षांपूर्वी प्रख्यात अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या अहवालातील शिफारशींवर खरं तर अंमलबजावणी करण्यापेक्षा रेल्वे यंत्रणा परंपरागत पद्धतीवर अवलंबून असल्याचे दिसते आणि गेल्या काही वर्षात होत असलेल्या अपघातांमधून रेल्वेने अजूनही कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये रेल्वेचा प्रमुख हातभार लागतो. रेल्वेचे नुकसान झाल्यास थेट अर्थव्यवस्थेला धक्का बसतो. गेल्या 10 वर्षांमध्ये रेल्वेच्या अपघातात प्रवाशांचे आणि रेल्वेच्या संपत्तीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या रेल्वेत नवीन योजना, प्रकल्प आणि जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी परिवर्तन सुरू आहे. परंतु सध्या होत असलेल्या या भीषण अपघातामुळे होणारे हे बदल विफल ठरत आहे. यात भर म्हणजे युट्यूबवरील काही स्टंटबाजी दाखवणारे कंटेंट क्रिएटर. आपल्या गरजेच्या नसलेल्या कला दाखवायची हौस तसेच चॅनल व्हायरल करण्यासाठी नको ते उद्योग करण्याची दुर्बुद्धी त्यांना सुचते कशी याचं कायम आश्चर्य वाटतं मला. अरे हो, बरोबर बोललात तुम्ही. आपणच त्यांचे स्टंटचे व्हिडिओ व्हायरल करतो, बरोबर ना? म्हणजे यात ते पूर्णदोषी नाहीत हे तर पटते आपल्याला. हे युट्यूबर रेल्वे ट्रॅकवर थरारक कृत्य करत असतात. त्यामुळे सुद्धा रेल्वे अपघातांचा धोका वाढतो. हे स्वतः हे अपघात जरी घडवत नसतील ना तरीही त्यांच्या स्टंटबाजीमुळे रेल्वे ट्रॅकच्या आसपास असुरक्षित वातावरण निर्माण होत असते. त्यामुळे त्या कंटेंट क्रिएटर्सने त्यांच्या प्रभावाची आणि जबाबदारीची जाणीव ठेवून या स्वतःला आणि इतरांना धोक्यात घालणाऱ्या स्टंटचा प्रचार करणे किंवा त्यात सहभागी होणे टाळणे अत्यंत महत्वाचे आहे. आणि आपण यात रमणाऱ्या प्रेक्षकांनी अशा कंटेंटला प्रोत्साहन द्यायला नको. खरं तर अनेकदा अपघातांची जबाबदारी कनिष्ठ अधिकाऱ्यांवर ढकलली जाते. मानवी आणि तांत्रिक निष्काळजीपणामुळे गाड्या रुळांवरून घसरतात, त्यात कनिष्ठ अधिकाऱ्यांचा बळी जातो. दोषी तर हे सर्वच असतात. अशा वेळी थेट संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न कायम पडतो. आणि हे याच रेल्वे विभागात नाही, सर्वत्र बघायला मिळतंय. रेल्वेची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न सुरू असले तरी मुळात अनेक ठिकाणी जुने झालेले रेल्वे रूळ, डबे, पूल, इंजिन यांची डागडुजी होत नाही. गाड्यांची संख्या वाढत असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष होते आहे. रुळांपासून सिग्नल यंत्रणेपर्यंत सर्व घटकातील दोष दूर करण्याची आता नितांत गरज आहे. नको ते योजनांचा भाडीमार करण्यापेक्षा जिथे खरंच निधीची आवश्यकता आहे ना तिथेच तो गुंतवलेला कधीही चांगला, हे काही वेगळे सांगायची गरज नाही. अनेक वर्षे रखडलेली कर्मचाऱ्यांची भरती रेल्वे खात्याने केली पाहिजे, जेणेकरून मानवी चुका टाळण्यासाठी कुशल मनुष्यबळ रेल्वेला उपलब्ध होईल. जुनी आणि कालबाह्य यंत्रणा हटवून नवीन अद्ययावत यंत्रणांचा रेल्वे खात्याने वापर करायला हवा. रेल्वे अपघात टाळण्यासाठी RDHOने अँटी कोलिजन डिव्हाइसचा पर्यायही दिला आहे, ज्यात गाडींची टक्कर होत नाही. ही प्रणाली GPS सिस्टीम आणि रेडिओ कम्युनिकेशन सेन्सरवर आधारित आहे. यांसारख्या अत्याधुनिक प्रणालींचा वापर केल्यास रेल्वेचे अपघात काही प्रमाणात टाळता येतील. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने या पर्यायांचा नक्कीच वापर करावा. खरे तर
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे भारतासारख्या खंडप्राय देशाला बिलकुल परवडणारे नाही. या सुरक्षित प्रवासाचे स्वप्न साकारण्यासाठी बरेच बदल अपेक्षित आहेत आपल्याला. तरच काहीतरी पॉझिटिव्हिटी बघायला मिळू शकते. एकीकडे टॅल्गो सारख्या जलद गाड्यांच्या चाचण्या घेताना रुळांची क्षमताही तपासायला हवी. रुळांची क्षमता 130-140 किलोमीटर प्रति किमीची असताना 160 किलोमीटर वेगाने गाड्या कशा चालतील असे काही प्रश्न अनुत्तरित ठरतात. तेव्हा देशभरातील सर्वच रेल्वेंचा आढावा घेतला पाहिजे. आता ते करतानाच गाड्यांची देखभाल, त्यांची दुरुस्ती यांसारख्या विषयांचीही दखल घ्यायला हवी. ही जबाबदारी केवळ रेल्वे मंत्रालय आणि अर्थ खात्याची नाही. रेल्वे मार्ग जाणाऱ्या प्रत्येक राज्याने आर्थिक हातभार लावल्यास मोठे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतील आणि त्यासोबतच जुन्या यंत्रणेची वेळीच देखभाल केल्यावर अशा गोष्टीतून अपघातावर नियंत्रण साधण्याचे उद्देश साध्य होण्यास आपल्याला मदत होईल. चला तर मग. छुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेगा हवेत काडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊ.